आज आपण क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर अमृतसरी छोले भटोरे जी पंजाबची एकदम फेवरेट डिश आहे, जी आपल्या महाराष्ट्रामध्ये पण खूप लोकप्रिय आहे। लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खायला आवडणारी अमृतसरी पंजाबी छोले आज आपण बनवणार आहोत। छोले तयार करण्यासाठी छोले म्हणजे काबुली चणे 12 तासासाठी भिजत ठेवायचे। भिजलेल्या काबुली चण्यातलं पाणी काढून त्यामध्ये चहा पावडर, आवळा, लवंग, मिरे, मोठी वेलची, दालचिनी, हिरवी वेलची, चक्री फूल आणि ओवा हे सर्व मसाले एका कॉटनच्या कपड्यामध्ये पुरचुंडी बांधून घ्यायचे आणि काबुली चणे मऊ शिजवून घ्यायचे। काबुली चणे शिजवताना 1/4 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आणि 1 चमचा मीठ टाकायचं। सोड्यामुळे काबुली चणे मऊ शिजतात आणि मिठामुळे त्यांना चव चांगली येते। काबुली चण्यांमध्ये पाणी घालायचं आणि आपली मसाल्यांची पुरचुंडी ठेवायची आणि 5 ते 6 शिट्ट्या करायच्या, म्हणजे चणे व्यवस्थित मऊ शिजतात। छोल्यांना काळपट कलर येण्यासाठी आपण चहा पावडर आणि ड्राय आवळा घातलेला आहे। ड्राय आवळा जर तुमच्याकडे नसेल तर नुसती चहा पावडर सुद्धा घातली तरी चालते। आता आपण भटुरेसाठी सर्व तयारी करून घेतलेली आहे। भटुरे तयार करण्यासाठी आपण अर्धा तासासाठी अर्धी वाटी रवा भिजत घातला। आता आपण त्याच्यामध्ये मैदा घालतोय, 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ, 1/4 चमचा बेकिंग सोडा घालून सर्व मिश्रण व्यवस्थित पिठाचं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर लागेल तसं दही घालायचं। आपण रवा भिजत घातलेला होता, त्याच्यामुळे रव्यामुळे पण पिठाला थोडं मॉइश्चर येतं, त्यामुळे दही घालताना थोडं घालायचं, म्हणजे आपलं पीठ जास्ती सैल होणार नाही आपल्या। आणि वरनं तेल लावून आपण हे 6 ते 7 तासासाठी हे पीठ ठेवणार आहोत। ज्यांना जास्ती घाई असेल ते 2 तासानंतर सुद्धा केले तरी चालतं, पण जेवढा वेळ जास्ती तुम्ही ठेवणार तेवढं तुमचे भटुरे खूप हलके आणि ऑइल फ्री बनतात। भटुऱ्याचं पीठ मळण्यासाठी जेवढा वेळ जास्ती देऊ तेवढे भटुरे छान बनतात, ऑइल फ्री बनतात, हलके बनतात, तोंडात टाकल्या विरघळतात, एवढे सॉफ्ट होतात भटुरे। आता आपण छोल्याची तयारी करून घेणार आहोत। छोले शक्यतो लोखंडाच्या कढईत करावेत, म्हणजे आपले जे छोले आहेत त्यांचा जो कलर आहे तो नॅचरली काळा येतो। आणि आपण आता कढईमध्ये तेलामध्ये ओवा टाकला, त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली आणि आता बारीक केलेले 2 ते 3 कांदे आपण याच्यामध्ये टाकतोय। आपण आता 3 कांदे बारीक करून टाकलेले आहेत। छोले एकदम मस्त शिजलेले आहेत, मऊ आपल्याला जेवढे जसे अपेक्षित होते तसे तयार झालेले आहेत आणि कलर पण आपल्याला एकदम मस्त काळा कलर छोल्यांना आलेला आहे। चहा पावडर आणि आवळ्याच्या तुकड्यांमुळे छोल्याला अशा पद्धतीचा कलर आलेला आहे। तेलामध्ये कांदा एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा होता, तर कांदा व्यवस्थित लाल झाला आहे। आपण आता 3 टोमॅटोची प्युरी आपण आपल्या कांद्यामध्ये घालून तेल सुटेपर्यंत आपल्याला ही प्युरी भाजून घ्यायची। हळद 1/4 चमचा, छोले मसाला 2 चमचे, लाल तिखट तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता, मी 2 चमचे टाकले। मीठ 1 चमचा आणि कढीपत्ता पावडर टाकली आहे मी 1 चमचा। मीठ आपण छोले शिजवताना पण टाकलं होतं, त्यामुळे मीठ जपून टाकायचे। आणि मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर पण टाकली आहे। अशा पद्धतीनं आपलं तेल सुटलंय ग्रेव्हीला। आपण आता छोले टाकतोय। छोले म्हणजे काबुली चना हा जितका पौष्टिक आहे तितकाच तो खायला पण स्वादिष्ट आहे। त्यात प्रथिनं आणि व्हिटॅमिन B6 मोठ्या प्रमाणात असतं, तसेच फॉलेट, मॅग्नीज आणि मॅग्नेशियमसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतं। तसेच याच्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं। प्रथिनं स्नायू आपले बळकट करतं, तसेच पेशींचे आरोग्यसुद्धा सुधारण्यास मदत करतं। छोलेमध्ये जे पाणी होतं
तेच आपण या रेसिपीसाठी वापरतो आहे। जर छोल्यामध्ये पाणी कमी पडलं असेल तुमच्याकडे तर तुम्ही वरून साधं पाणी पण आपण घालू शकतो। आपलं जे पाणी होतं छोल्यातलं त्याच्यामध्ये मसाल्यांचा अर्क होता, म्हणून आपण ते पाणी न फेकता आपण छोल्यासाठी वापरत आहोत। भटुऱ्यासाठी तयार केलेलं जे पीठ आहे ते आपण 6 ते 7 तास भिजवून ठेवलं होतं। आता त्याला ते व्यवस्थित एकदम फ्लफी झालं आहे, एकदम हलकं झालं आहे पीठ। आपण त्याला व्यवस्थित कुटून घेणार आहोत आणि नंतर आपण त्याचे भटुरे तयार करणार आहोत। आपण भटुऱ्याच्या पिठामध्ये रव्याचा आणि दह्याचा वापर केला आहे, त्यामुळे आपले भटुरे हे हेल्दी होणार आहेत। ज्यांना तळलेला पदार्थ खायचे नाही आहेत त्यांनी हेच पिठापासून रोटी पण तयार करू शकतात किंवा चपातीबरोबर सुद्धा छोले खाता येतात। पण छोले भटुरेचं कॉम्बिनेशन खाण्यासाठी एकदम मस्त लागतं। छोले भटुरे ही रेसिपी अशी आहे की ही तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळेला खाऊ शकता। ब्रेकफास्ट लंच डिनर कधीही खाल्लं तरी तुम्हाला खायला मिळालं तर तुम्ही खाऊ शकता, कारण हे पोटभरीचं ब्रेकफास्ट किंवा हे खाल्ल्यानंतर परत लवकर भूक लागत नाही। एकदम दमदमीत नाश्ता किंवा जेवण होऊ शकतं छोले भटुऱ्यामुळे। आणि खायला सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे। जेव्हा कधी खायला मिळतो तेव्हा नाही म्हणायचा काही प्रश्नच येत नाही। आपण आता अशा पद्धतीनं गोळे तयार करण्याची एक प्रॉपर पद्धत आहे भटुऱ्याची। आपण आता गोळे तयार करून घेतलेले आहेत। आपले छोले खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। आपण छोल्यावर तूप घातले त्यामुळे आपले छोल्यांना पौष्टिक तर होतातच पण त्यांची चव पण वाढते। आता आपण एक भटुरा लाटून दाखवणार आहोत आणि एक भटुरा हातावर कसा तयार करायचा तो पण दाखवणार आहोत। अशा पद्धतीने आपण आपला एक भटुरा तयार झालेला आहे। तेल एकदम कडकडीत तापवायचे आणि त्याच्यामध्ये भटुरा सोडायचा आहे। तेलात भटुरा सोडल्यानंतर तेल भटुऱ्यावर उडवायचं म्हणजे भटुरा चांगला फुलतो। भटुरा मस्त गोल्डन ब्राऊन आपला तयार झालेला आहे। आतमध्ये पोकळ, वरून क्रिस्पी आणि खायला एकदम स्पंजी मऊ लागतो। आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये भारतातल्या सर्व प्रकारच्या रेसिपीज मिळतात। आपल्याकडे महाराष्ट्रीयन लोकांना सर्व पदार्थ खाण्यासाठी आवडतात। आपल्याकडे आपले स्वतःचे महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ तर भरपूर आहेतच, पण बाहेरच्या राज्यातले किंवा बाहेरच्या देशातले सुद्धा भरपूर प्रकार आपण ट्राय करत राहतो। घरात पण आपण बनवून बघतो कसे होतात ते। आता हा हाताने कसा तयार करायचा भटुरा ते दाखवते। याला लाटणं लागतंच असं नाही, पोळपाट लाटण्याशिवाय सुद्धा आपण हा भटुरा तयार करू शकतो। ही रेसिपी दिसायला जरी सोपी दिसत असली तरी प्रॉपर पद्धतीने जर केली तरच ती खायला छान लागते। पारंपरिक पंजाबी पद्धतीने ही रेसिपी केली तर तिला जो वेळ द्यायला लागतो, या रेसिपीला वेळ देणं खूप गरजेचं आहे। छोले भिजण्यापासून ते छोले शिजवण्यापासून त्यांचे जे मसाले आहेत ते सगळे तयार करणे, तसेच भटुऱ्यासाठी जे पीठ भिजवायची पद्धत, हे सगळे प्रॉपर त्या पंजाबी पद्धतीने जर आपण केलं तरच हा पदार्थ प्रॉपर छोले भटुरे तयार होतो। घाई गडबडीने जर केला तर भटुऱ्याला तशी जी टेस्ट यायला पाहिजे ती येत नाही। पंजाबी लोकांची फेवरेट डिश छोले भटुरे भारतभर तर मिळतेच, पण आता ही जगभर ही डिश मिळते। तसेच या पंजाबी छोले भटुरेला 2 ऑक्टोबरला छोले भटुरे दिन म्हणून पण साजरा केला जातो। एवढा हा पदार्थ आता फेमस झालेला आहे। दिल्लीचं स्ट्रीट फूड महाराष्ट्रीयन स्टाईल कढीपत्ता पावडर आणि ड्रमस्टिक पावडरनी तयार केलेला छोले भटुरे ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। छोले भटुरे खाण्यासाठी एकदम रेडी झालेले आहेत। आता आपण भटुरा फोडून दाखवते। एकदम टम्म फुगलेला, आतमध्ये एकदम फ्लफी झालेला आहे। मग तुम्हाला कशी वाटली छोले भटुरेची रेसिपी? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।